चौथ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार। नवापूर विधानसभेची अंतिम टक्केवारी 79.94। एकूण 2,31,871 लोकांनी बजावला मतदानाचा हक्क। सविस्तर वृत्त। रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते। यावेळी कर्तव्य बजावत असलेल्या व मतदान पेट्या घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करून निवडणूक अधिकारी गणेश मिसाळ यांनी शहरातील टाउन हॉल येथे केले। सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, गटविकास अधिकारी देविदास देवरे, नायब तहसीलदार भक्तराज सोनवणे, सुरेखा जगताप, दिलीप कुलकर्णी, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पंकज खैरनार, जयेश जोशी यांनी चोख कामगिरी पार पाडली। चौथ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले। यावेळी मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून आली। यावेळी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी नवापूर विधानसभा मतदारसंघाची झाली असून एकूण टक्केवारी लक्षात घेता अंतिम टक्केवारी ही 79.94 इतकी होती। म्हणून 2,31,871 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। आता वाढलेली टक्केवारी कोणाच्या बाजूने कौल देणार हे येणाऱ्या 1 जून रोजी कळणार। सदरची टक्केवारी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश मिसाळ यांचे योग्य असे नियोजन व त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लाभलेली साथ असे बोलले जात आहे। हे पथक आलेला आहे आणि साधारण 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचं साहित्य जमा होऊन तुम्ही या ठिकाणावरून रवाना होऊ शकता। तुमच्यासाठी आम्ही इथे जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे। बाहेरचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी इथनं आपण गाड्या देखील ठेवलेल्या आहेत। जे दूरच्या तालुक्यातून कर्मचारी आलेले असतील जसे की दडगाव, शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार, तळोदा या ठिकाणी आपण एसटी महामंडळाच्या वेगळ्या बसेस ठेवलेल्या आहेत। त्यांच्या वैयक्तिक वाहनाने ते आले असतील तर हरकत नाही, पण ज्यांना सार्वजनिक वाहन किंवा एसटीची गरज असेल त्यांच्याकरता आपण वेगळ्यानं खास गाड्यांची तरतूद या ठिकाणी करून ठेवलेली आहे। साधारण आपल्या 11 टीम आता आलेल्या आहेत आणि हळूहळू उरलेल्या टीम देखील येत आहेत। आता 7:30 झालेत आणि जवळजवळ 2 ते 3 ठिकाणी अद्याप मतदान हे चालू आहे। मोठ्या प्रमाणावर नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व मतदारांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी देखील अतिशय उत्स्फूर्तपणे या लोकशाहीच्या यज्ञामध्ये आपले योगदान दिलेलं आहे आणि अतिशय प्रसन्नतेने त्यांनी या ठिकाणी आपलं कामकाज देखील पार पाडलेलं आहे। त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांचं या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि उरलेल्या टीमचं आपण आता जशा टीम येतील त्या प्रकारे स्वागत करूया।